जय महाराष्ट्र. राजकारणाच्या पटलावर काही निर्णय शांततेत घेतले जातात, तर काही निर्णय असे असतात ज्याचा आवाज थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत घुमतो. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासात एक नव्या आणि अभूतपूर्व राजकीय अध्यायाची सुरुवात मानला जाईल. अनेक दशकापासून ज्या गोष्टीची साधी पुसटशी चर्चाही कोणी उघडपणे करायला घाबरत होतं, तीच अशक्य वाटणारी गोष्ट आता महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात घडताना दिसते. आताच्या क्षणाची सर्वात मोठा राजकीय भूकंप ज्या शरद पवारांनी आपल्या 5 दशकांच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला रोखण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली, तेच शरद पवार आता आपल्या संपूर्ण पक्षासह अधिकृतपणे एनडीएच्या महाआघाडीत सामील होण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. ही बातमी ऐकून महाराष्ट्रभरातील राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. कालपर्यंत जे नेते आमनेसामने उभे टाकून एकमेकांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करत होते, तेच आज एकाच व्यासपीठावर गळाभेट घेण्याच्या तयारीत कसे आले. हा केवळ आगामी निवडणुका जिंकण्याचा पवित्र आहे की यामागे पवारांची कोणती तरी अफाट मस्तुदगिरी दडली आहे. जयंत पाटलांची ती मध्यरात्री झालेली गुप्त मोहीम, पक्षातील आमदारांची तुटपुंजी राहिलेली सहनशीलता आणि अजितदादांचा अचानक जाण्याची बदललेली परिस्थिती, या सगळ्यामागचं खरं गुपित काय आहे? आजच्या या अत्यंत विशेष आणि रोखठोक विश्लेषणात आपण या संपूर्ण राजकीय महानाट्याचा पर्दाफाश करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महाराष्ट्राच्या सत्तेचे जुने पत्ते आता पूर्णपणे पिसले आहेत. चला या संपूर्ण समीकरणाची पहिली गाठ कुठे बांधली गेली ते आता आपण बारकाईने समजून घेऊयात. काही दिवसापूर्वी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सर्व काही शांत असल्याचा आव आणला जात होता, पण त्याच शांततेच्या पोटात एक वादळ शिजत होतं. शरद पवारांचे सर्वात विश्वासू आणि खंदे समर्थक जयंत पाटील हे अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. माध्यमांचे कॅमेरे आणि राजकीय हेर सतर्क होतात. जयंत पाटील बंगल्यातून बाहेर पडतात, पत्रकारांचा गराडा पडतो. त्यावेळी जयंत पाटलांनी अगदी हसत हसत सांगण्याचा प्रयत्न केला की अहो, मी तर फक्त माझ्या इस्लामपूरच्या पाण्याचा आणि रस्त्याच्या कामासाठी फडणवीसांना भेटायला आलो होतो. पण विचार करा, महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे जयंत पाटील केवळ मतदारसंघातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची गुप्त भेट घेतील का? राजकीय वर्तुळातील सूत्रांच्या माहितीनुसार इस्लामपूरचा विकास हे फक्त जनतेच्या आणि माध्यमांच्या डोळ्यात फेकलेली धूळफेक आहे. पडद्यामागे तर शरद पवारांच्या अजेंड्यावर चर्चा सुरू होती. पवारांचे भवितव्य, सत्तेतील वाटा आणि पक्षातील नवी पुनर्बांधणी यावर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 28 जानेवारीचा तो दुर्दैवी दिवस आणि बदललेली रणनीती. पण मित्रांनो, या महानाट्याचा सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू समजण्यासाठी आपल्याला 28 जानेवारी 2026 या दुर्दैवी काळ्या दिवसाकडे वळावे लागेल. बारामती विमानतळाच्या जवळ घडलेल्या त्या अत्यंत भीषण विमान अपघाताने महाराष्ट्रातील एका धडाडीच्या आणि कणखर नेतृत्वाला आपल्यापासून हिरावून घेतलं. अजितदादा पवार. अजितदादांच्या या अकाली आणि धक्कादायक एक्झिटमुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंब पुरते हादरून गेले होते. निर्णयातील कमालीची वेग आणि प्रशासनावरील जबरदस्त पकड असलेला दादा अचानक निघून गेल्यामुळे पक्षात एक कधीही न भरून निघणारी दरी निर्माण झाली होती. दादांच्या निधनानंतर पक्षातील आमदारांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये एकच भावना निर्माण झाली, पक्षाने आणि कुटुंबाने आता एकत्र आले पाहिजे. पण दुसरीकडे अजितदादांच्या अनुपस्थित सत्तेबाहेर असलेला शरद पवार गट कमालीचा असुरक्षित बनला होता. केवळ विरोधी पक्षात राहून आगामी निवडणुका लढणे आणि पक्षाचा गड राखणे अशक्यप्राय वाटू लागले होते. त्यातूनच पक्षाला वाचवण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा एक व्यावहारिक आणि कठीण मार्ग निवडण्यात आला आहे. आमदारांची अल्टिमेट आणि पवारांची व्यावहारिक भूमिका. आता सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या शरद पवारांनी आयुष्यभर भाजप विरोधी राजकारणाची धुरा सांभाळली, त्यांनी हा निर्णय का मान्य केला? याचे उत्तर पक्षातील आमदारांचा थेट इशारात दडला होता. सत्तेशिवाय राजकारण करणं आणि मतदारसंघाचा विकास करणं कोणत्याही आमदारासाठी सोपं नसतं. विकास निधी तुटणे आणि विरोधकांचा वाढता दबाव यामुळे आमदार हैराण झाले होते. दादांच्या जाण्यानंतर हा अस्वस्थतेचा बांध फुटला. मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका एकांत बैठकीत आमदारांनी स्पष्ट शब्दात आपली अडचण मांडली की ते म्हणाले, साहेब, जर आपल्याला कार्यकर्त्यांना वाचवायचं असेल, तर पक्षाचं अस्तित्व टिकवायचं असेल, तर सत्तेत जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही. आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांच्या घुसमट पाहून आणि पक्षाचे भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून पवारांनी आपल्या तत्वांपेक्षा पक्षाचे हित वरचढ मानले आणि एनडीएचा भाग होण्यास हिरवा कंदील दिला. महाराष्ट्राच्या पटलावर होणारे धक्के आणि दूरगामी परिणाम. पवारांच्या या एका चालीमुळे महाराष्ट्रातील राजकीय गणिते कशी उलटीपालटी होणार आहेत ते पहा. महाविकास आघाडीचे दुर्दान. शरद पवारांनी साथ सोडल्यामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य अंधारात आले असून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आता पूर्णपणे एकाकी पडली आहे.
उद्धव ठाकरेंपुढील यश प्रश्न. आगामी काळात उद्धव ठाकरे यांना भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही मोठ्या शक्तीविरोधात एकट्याने लढावे लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सत्ता केंद्र बदलण्याची नांदी. पश्चिम महाराष्ट्र हा नेहमीच पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. आता पवार गट आणि भाजप एकत्र आल्यामुळे या भागात विरोधकांचा सुपडा साफ होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या राजकारणात पवारांचे पुन्हा वजन. केंद्रातील एनडीए सरकारला संसदेत शरद पवार गटाच्या खासदारांच्या रूपाने एक मोठा आणि अनुभवी पाठबळ मिळणार आहे. त्यानंतर निष्कर्ष आणि तुमचा कौल. तर प्रेक्षको, हा होता महाराष्ट्राच्या राजकारणातील आजवरचा सर्वात मोठा पॉवर गेमचा संपूर्ण लेखाजोखा. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि आमदारांनी पक्षाच्या अस्तित्वासाठी निर्माण केलेला दबाव, या सगळ्याचा शेवट म्हणजेच आजचा हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व निर्णय. राजकारणात ना कोणी कायमचा मित्र असतो ना कायमचा शत्रू. इथे फक्त स्वहित आणि वेळ महत्त्वाचे असते. हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आता प्रश्न थेट तुमच्यासाठी. तुम्हाला काय वाटतंय? शरद पवारांनी भाजपसोबत म्हणजेच एनडीए सोबत जाण्याचा घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? या नव्या समीकरणाचा महाराष्ट्राला फायदा होईल की जनता या युतीला धडा शिकवेल? तुमचे मत आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय घडामोडीचे निष्पक्ष विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका सनसनाटी विश्लेषणासह. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.